आणखी 25 लाखांची विकास कामे मंजूर झाली। मात्र आजही ही कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत। उलटली पण आजही जतकरांना अपेक्षित विकास दिसत नाही। जत शहरातील हिंदू स्मशानभूमीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। ज्या ठिकाणी शांतता, स्वच्छता आणि सन्मान अपेक्षित असतो त्या ठिकाणी आज अस्वच्छता, अर्धवट कामे आणि या ठिकाणी चावून पिसाळलेली कुत्री चावल्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडलेत आणि टेंडर सुद्धा नगरपालिकेपर्यंत झाल्यानंतर केवळ हित संबंध आणि आर्थिक व्यवस्था जत नगरपालिकेच्या निवडणुकीला 6 महिने पूर्ण झालेले आहेत। विद्यमान नगराध्यक्ष आणि सत्ताधारी नगरसेवक यांच्या हातात जत शहराचा कारभार सगळा लोकांनी त्यांच्या हातात सुपूर्द केला होता। परंतु या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये नगरपालिका जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निष्फळ ठरलेले आहे। कुठल्याही पद्धतीचं काम त्यांच्यातून घडलेलं नाही आहे। मुळात पूर्ण वेळ देणारे नगराध्यक्ष न लाभल्यामुळं या जत शहराचं अतोनात नुकसान होत आहे। हे आज आम्ही या पत्रकार परिषदेच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर जनतेसमोर आणलेलं आहे। हे जतकरांचे जे प्रश्न नक्की काँग्रेस, रासप, जत शहर आघाडी एक सक्षम विरोधक म्हणून आमचे 9 नगरसेवक नगरपालिकेत अतिशय चांगल्या पद्धतीने विरोधकाची भूमिका बजावत आहेत। ही लढाई, रस्त्यावरची लढाई लवकरात लवकर आम्ही लोकांसमोर हे सगळे प्रश्न मांडलेत। नक्कीच या प्रश्नांवरती रस्त्यावरती उतरू आणि हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांना आम्ही भेटीस आहोत। आदरणीय माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 2025 जत नगर परिषदची तिसरी निवडणूक लढवली। ही निवडणूक लढवत असताना आम्हाला अपयश आलं, पण ज्या पद्धतीनं आमचे 8 नगरसेवक निवडून आले, आम्ही सातत्यानं जत नगर परिषदमध्ये सक्षम असं विरोधकांची भूमिका मांडत आहोत। खरं तर मोठ्या आशेनं सत्ताधाऱ्यांना, डॉक्टर आरळी यांना आणि भारतीय जनता पार्टी यांना ही निवडणूक सोपी गेली, खोटी आश्वासन दिली गेली। प्राणी संग्रहालय करतो, 24 तास पाणी देतो, हे जे काय त्यांनी घोषणा केल्या आणि आर्थिक जी उलाढाल या निवडणुकीमध्ये झाले त्या अनुषंगाने त्यांनी निवडणूक जिंकली। पण सातत्यानं जत शहरामध्ये येणारं अपयश म्हणजे कचऱ्याच्या बाबतीत असेल, पाण्याच्या बाबतीत असेल, महत्त्वाचं म्हणजे कचरा डेपोमध्ये कचरा नेण्याचा जो त्यांचा ठेका आहे, हा ठेका मिळवण्याकरिता सर्व नगरसेवक सत्ताधारी हे प्रयत्न करीत आहेत, याचा आम्ही निषेध करतो। जत नगरपालिकेची निवडणूक होऊन आज 6 महिने झाले। 6 महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी नगराध्यक्ष व त्यांचे 13 नगरसेवक जतच्या जनतेने निवडून दिलते। गेल्या 6 महिन्याचा कारभार पाहता जतच्या जनतेची घोर निराशा झालेली आहे। जे नागरिकांचे मूलभूत प्रश्न आहेत, मग ते दिवाबत्ती असू दे, स्वच्छता असू दे, पाणी पुरवठा असू दे, या बाबतीत कुठल्याही पद्धतीनं नागरिकांना सुविधा देण्यामध्ये हे पूर्ण सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक अतिशय निष्क्रिय ठरलेले आहेत। कोणत्याही पद्धतीचं सोयीसूतक त्यांना जनतेशी नाही आहेत। मुळात जतचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी हे जतच्या नागरिकांसाठी, जत नगरपालिकेसाठी आपला पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत। या ठिकाणी 10 ते 5 एवढा 5 ते 6 तासाचा कालावधी जरी रोज जतसाठी दिला तरी तो अपुरा आहे। पण अशा पद्धतीत डॉक्टर रवींद्र आरळी साहेब हे आठवड्यातून 1 किंवा 2 तास फक्त नगरपालिकेत येत आहेत। त्यांचा कर्मचाऱ्यावर कोणत्याही पद्धतीचा अंकुश नाही आणि याचंच द्योतक म्हणून काल 8 जूनला या ठिकाणी जत नगरपालिकेचा वर्धापन दिन होता। त्या दिवशी नगरपालिकेचा एक कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात सापडतोय, यासारखं मोठं दुर्दैव नाही। त्यामुळं मगाशी नानासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जतचे माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली आणि सुजय नाना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढं त्यांना आम्ही 6 महिन्याचा कालावधी दिला होता, पण कोणतीही या ठिकाणी काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा झाली नाही। यापुढं प्रत्येक लढाई ही रस्त्यावर असेल आणि जन आंदोलन छेडून लोकांना बरोबर घेऊन प्रत्येक या ठिकाणी ज्या सुविधा आणि जे नागरिकांचे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी निश्चितपणे आम्ही रस्त्यावर उतरून सर्व नगरसेवक काँग्रेसचे आणि सर्व जनता आमच्याबरोबर जी समविचारी आहे त्यांना घेऊन मोठ्या पद्धतीनं आंदोलनातून हे सर्व जनतेचे प्रश्न मार्गी लावू। खऱ्या अर्थानं नगर परिषदेचा 14वा वर्धापन नुकताच झाला, पण दुर्दैव
सत्ताधारी मंडळींना हा नगर परिषद वर्धापन दिनाचा सुद्धा विसर पडला आणि छोट्या गेल्या 6 महिन्यातला नगर परिषदेचा कारभार बघितला तर 14 वर्षात रामाचा वनवास संपला, पण जतकरांच्या सुविधेचा वनवास काही संपायला तयार नाही. यात फक्त सत्ताधारी मंडळांची मानसिकताच कारणीभूत आहे. त्यांना या सामान्य जनतेशी देणं घेणं नाही. त्यांचं फक्त आपलं स्टेटस जपण्याचं त्यांचं काम चालू आहे. पण सामान्य जनतेचं स्टेटस बघण्यासाठी, त्यांचा स्टेटस उंचावण्यासाठी, त्यांचा मान सन्मान करण्यासाठी दुर्दैवानं छोट्या गोष्टी आहेत त्या करणं गरजेचं अपेक्षित होतं. त्या गोष्टीला ना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागत होती, ना नगरविकास विभागाची लागत होती, ना मुख्यमंत्र्यांची लागत होती, ना पंतप्रधानांची लागत होती. जे निर्णय सभागृहात करणं अपेक्षित होतं ते स्वच्छतागृह दुरुस्ती असतील, जत शहरातली एकमेव महिला स्वच्छतागृह आहे त्याचा दार निघून पडलेला आहे. अनेक शहरातली स्वच्छतागृह हे दुरावस्थेत आहेत, जिथं बसायला नाही, पाण्याची सोय नाही, झाडी बरबटलेले आहेत. फक्त माझं एक आव्हान आहे या निमित्तानं, सगळ्या सत्ताधारी मंडळी शहरातल्या सगळ्या स्वच्छतागृहाला फक्त जाऊन भेटून यावं आणि ते स्वतः ते वापरू शकतात का एवढीच खात्री करावी. त्यावरूनच त्याचा शहराचा सगळा हे करतील. तर राम भरोसे कारभार न करता या शहरातल्या जनतेला तुम्ही दिलेल्या आश्वासनाप्रमाणे काम करावं. नुसताच सुविधा न देता कराचा बोजा लादायचं जे काम चालू आहे ते त्वरित थांबवावं आणि शहरातील जनतेला सेवा सुविधा सक्षमपणे द्याव्यात. नागरिकांची काय माफक अपेक्षा आहेत? कचरा वेळेवर न्यावा, पाणी वेळेवर यावं, लाईट दिवाबत्तीची सोय व्हावी, शहर स्वच्छता राखावं. मोठमोठ्या पाता करून डिजिटलचा हे सांगितलं अर्थसंकल्प बैठकीत, डिजिटल कर आकार निघाला. फक्त व्यावसायिक कर आकारला जातो. हा राजकीय ज्या बॅनर लागतात त्याचा 1 रुपया कर घेतला जात नाही. म्हणजे स्वतःला सूट घ्यायची आणि प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्यांना कर आकारायचा. ही दुपट्टी धोरण आहे. नगरपालिकेचं उत्पादन वाढवायचं असेल तर प्रामाणिक स्वतःची राहिलं पाहिजे आणि स्वतःपासून त्याची सत्ताधाऱ्यांनी स्वतःपासून सुरुवात करावी आणि नगरपालिकेचा कर जसा वाढला पाहिजे तसाच तो कर सुद्धा योग्य रीतीनं खर्च झाला पाहिजे. नफा फंडावरती स्वतःच्या मर्जी पैसे न खर्च करता त्याचा कोणत्या कामाला प्राधान्य देऊन ते काम सक्षमपणे करावं एवढीच माफक अपेक्षा या निमित्तानं आहे.